नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण दमन कंपनीच्या बायो R303 या उत्पादनाविषयी आज सविस्तर माहिती बघणार आहोत। त्यामध्ये आपण बघणार आहोत कंटेंट, तसेच कीड व रोगांवर नियंत्रण, त्याचे पिके, प्रमाण, कॉम्बिनेशन, मोड ऑफ ॲक्शन, किंमत, अशा सर्व गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। तर आपण मेन टॉपिककडे वळूया। तर बायो आर हे दमन कंपनीचे उत्पादन आहे। तर यामध्ये आपण जर कंटेंट जर बघायला गेलं तर हे उत्पादन वनस्पतीच्या अर्कापासून आपल्याला बनलेले बघायला मिळते। यामध्ये जर कंटेंट बघायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला नायट्रोजन हा 2%, फॉस्फरस हा 1%, पोटॅशियम हा 3%, तसेच वनस्पतीची चरबी आपल्याला 18% व जल खनिजे हे आपल्याला 52% यामध्ये आपल्याला बघायस मिळतात। त्यानंतर आपण जर बघायला गेलं तर हे कोणकोणत्या रोगांवर नियंत्रण देत असते त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया। हे आपल्याला ॲफिड्स, जेसिड्स, थ्रिप्स, नागाळे, लिप मायनर, पांढरी माशी यासारख्या शोषक कीटक जे आहे त्यावर आपल्याला चांगल्या प्रकारचे नियंत्रण देण्यास हे मदत करत असते। तसे मिरचीमध्ये पानांच्या क्लॅकी परिबंधक अवस्थामध्ये हे बरे करू शकते। तर मित्रांनो, हे आपण कीड व रोग नियंत्रण त्याच्याबद्दल माहिती बघितली। त्यानंतर आपण याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। तर यामध्ये हे बायो R303 हे उत्पादन आपल्याला समुद्री शैवाल निर्मिती, नैसर्गिक उत्पादनांपासून, लैमेनेरिया वनस्पतीपासून हे बनवलेले आहे। तर मित्रांनो, हे एक ॲडव्हान्स फॉर्म्युल्यापासून बनवलेलं आहे। यामध्ये एक्स्ट्रॅक्ट तयार केलेले आहे। तर काही माणसं याला आपल्या मोरिंगा पण नावाने याला ओळखत असतात। तर मित्रांनो, मोरिंगा ऑलिफेरा याच्यामध्ये जर प्रथिने जर बघितले आपल्याला 9 ते 11% आपल्याला मोरिंगा ऑलिफेरा अर्क प्लस पाणी 50% च्या प्रमाणामध्ये तयार केले जाते। हे एक 100% ऑर्गॅनिक उत्पादन आहे। याच्यामध्ये टॉनिक प्लस कीटनाशक तसेच खाद हे तिन्ही पण याच्यामध्ये आपल्याला समाविष्ट बघायला मिळते। मित्रांनो, हे आपल्या उत्पादनास आपले जे पीक आहे त्याला हे निळेगार आपल्याला करण्यास हे मदत करत असते। तसेच आपल्या उत्पन्नामध्ये वृद्धी, वाढ करण्यास पण आपल्याला मदत करत असते। तसेच रस सूचक जे कीड आहे त्यांच्या एकदम नियंत्रण देण्याचं आपल्याला काम हे उत्पादन करत असते। त्यामध्ये आपण थ्रिप्स, माइट्स, लिप मायनर याला चांगल्या प्रकारच्या हे कंट्रोल देण्याचे काम करत असते। याचे जर आपण जर थोडक्यात जर मोड ऑफ ॲक्शन बद्दल जर बघितलं तर हे कीटकांचे नर्वस सिस्टम ब्लॉक करते आणि कीटक हे यांचा मृत्यू होत असतो। याचा जर आपण जर रिझल्टचा टाइम जर बघितला तर आपल्याला 18 ते 22 दिवसापर्यंत याचा रिझल्ट आपल्याला आपल्या पिकामध्ये बघायस मिळतो। तर मित्रांनो, आपण जर कोणकोणत्या पिकांमध्ये वापरले पाहिजे त्याबद्दल जर माहिती बघायला गेलं तर आपण मिरची, टोमॅटो, कपाशी, मक्का, हरभरा, ऊस, सोयाबीन, भेंडी, कांदा तसेच सर्वच पालेभाज्या वर्गीय पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकतो। तर याच्या प्रमाणाबद्दल जर आपण जर माहिती बघायला गेलं तर याचे प्रमाण आपण जर आपल्या पिकावर जर कीड रोग नियंत्रण जर कमी असेल तर आपल्याला 0.5 मिली प्रति लिटर आपल्याला वापरायचे आहे। जर रोगांचा प्रादुर्भाव जर जास्त असलं तर आपल्याला 1 मिली प्रति लिटर आपल्याला याचे प्रमाण वापरायचे आहे। तर मित्रांनो, ही झाली थोडक्यात प्रमाणाबद्दल माहिती। त्यानंतर जर याची किंमत जर आपण जर मार्केटमध्ये बघायला गेलं तर आपल्याला 1 लिटर पॅकिंगची किंमत आपल्याला 2200 ते 2500 रुपयाच्या आसपास आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळते। तर मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त जर आपण जर माहिती जर बघितली तर याच्यामध्ये आपल्याला जो नायट्रोजन बघितला तर आपण टोमॅटो सारख्या पिकामध्ये किंवा आपल्या अदर पिकांमध्ये आपण नायट्रोजनचे कार्य काय आहे
आपल्या पिकाची वाढ तसेच नवीन शेंड्यांची निर्मिती करणे. त्यानंतर फॉस्फरस हे आपले पिकांचे जे फुलांचे चांगल्या प्रमाणात फुटवे काढणे, समजा फुलाचे फळामध्ये रूपांतर करणे. तसेच पोटॅशियम जो कंटेन आहे तो आपल्या फळाची साईज गुणवत्ता वाढवण्याचे काम करत असते. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली? माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील बेल आयकॉन दाबायचे आहे. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.